हॅलो डॉक्टर, नमस्कार. मी जगदीश ब्रह्मे बोलतोय. आमचे आप्पा आलेत का हो तिकडे? नाही नाही, एकटे येत नाहीत कधी. हो बरोबर आहे. आज सकाळी आम्ही एकत्र चहा घेतला आणि नंतर ठीक आहे बघतो. पण ते जर का तुमच्या इकडे आले तर कळवाल का प्लीज? थँक्यू. कुठे गेले असतील? कर्वे काकांच्या घरी. अप्पा, 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 अप्पा. अप्पा, अप्पा, येतील येतील आपलं. दादा मामा, पोलिसांना सांगूयात का रे आता? हो, दुसरा काही पर्यायच दिसत नाही. अरे पण आपण तर त्यांना सगळीकडेच बघितलं. आणि आपण आठवतही नाही काही. आप्पांना काही झालं नसेल ना? अरे नाही नाही, नाही पण मी घरात असताना असं झालंच कसं? एक तर आपणचा राहुकाल चालू आहे. माझंच दुर्लक्ष झालंय. नाही दादा समजून नको दादा की त्यांची पण चूक नाही पण माझंच चुकलंय. चुकलंय तर 100 उठा बशा काढ कदड्या. आप्पा, अप्पा, अप्पा, अहो होता कुठे तुम्ही? अहो केवढं शोधलं तुम्हाला. हो सांगून नाही काय जायचं, आमच्या पैकी कोणाला तरी बरोबर घेऊन जायचं. आप्पा आधी पाणी घेऊन चला चला आज चला. कुठे गेला होता सांगायचं ना जाताना काहीतरी. आम्ही इकडे केवढे टेन्शन मध्ये सगळे. या सावकाश. सावकाश सावकाश. अहो जाताना कोणाला तरी सांगायचं ना. या बसा बसा बघू. सावकाश. केवढ्या टेन्शन मध्ये होतो मी. घ्या. सावकाश. आणि अहो गेला होता तरी कुठे? शाळेच्या पहिल्या दिवसापासून आधीला डब्यात गोड लागतं, त्याची सोय करायला नको? उद्यापासून तो नोकरीवर जाणार, लक्षात आहे माझ्या. त्यासाठीच गेलो होतो. आधी बेटा उघड. शेव बुंदी. आणि हे बघ, तुम्ही सगळे इतके टेन्शन मध्ये का होता घालते? अरे नोकरीवर जाणं म्हणून काय झालं? SSC पूर्ण करणार तो असं बोललाय. करशील ना रे? करणार अप्पा. बर चला चला पटापटा जेवून घेऊ आणि नंतर पंखा फुल करून झोपू. एरवी दुपारची झोप मिळत नाही आपल्याला. काय रे? हो चला चला जेवायला चला. बापरे, हो पिंट्यानी नाश्ता सुद्धा नाही केलाय. बिचारा चक्कर येऊन पडायचा. हो ना, सलग 1 तास उपाशी राहण्याचा विक्रम केलाय त्याने.
असू दे रे. हे बघा आता नीट जेवून घ्या. संध्याकाळी सगळ्यांकरता छान मऊ भात करणार आहे मी. मऊ बात. असं काय करतोस? अरे आदित्य उद्या नोकरीवर जाणार नाही का? पहिला दिवस त्याचा. रात्री वेडवाकडे खाऊन काहीतरी पोट बिघडायला नको त्याचं. चला या आप्पा. या. चला 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 आतमध्ये. त्या इकडे चला. घेऊ का? घे. चला या. चला मी वाडाला घेतो. रात्रीचं डन काय रात्री काय डन? आदित्य हो आलो आलो. अरे यार कुठे? हॅलो. हॅलो नयना, आज आपण संध्याकाळी बाहेर जातोय जेवायला. आज 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 नको ना. का? अगं आज ना मम्मीनी खिमा बनवलाय. खिमा भावाचा फेवरेट. मग मग आज नको ना, नंतर जाऊया ना. अरे यार, मी आदित्यला पण सांगितलं ऑलरेडी. आदित्य. हा, त्याचं डन पण आलं मला. सई ठीक आहे ना, तू आता इतकं म्हणतेच आहेस तर मी सांगते मम्मीला. ती फ्रीज मध्ये ठेवेल खिमा, मग मी उद्या खाईन. ओके ग्रेट. मग 7 वाजता भेट मला संध्याकाळी. मी 7ला रेडी राहते, तू पिकअप करायला ये. हा डन. बाय. आदू आज भेटणार आपण. कधी वाजणार यार 7? आवरा रे 7 वाजले. हो, झालं झालं अरे हे बघा मी जिंकणार आहे. पिंट्या, स्पर्धा तांदळातून खडे निवडायचे, तांदूळ खाण्याची नाही. बघा तांदूळ खाता का कोण? सांग दादा. पटापट करा रे. आदित्यला उद्या सकाळी ऑफिसला जायचंय, त्यामुळे हे सगळं आटपून आपल्याला जेवून 10 वाजता लाईट बंद करून झोपी जायचंय. समजलं ना? चला करा. लेटेस्ट कोर्स बघता भाई मामा सगळ्यात लीड मध्ये, फॉलोड बाय बंधू मामा, आणि सगळ्यात शेवटी असू दे, एवढं काय नाही. हे पण दादा मामा, या कॉम्पिटिशनची काय भन्नाट आयडिया रे, कोणाला सुचली? नाही म्हणजे लहानपणापासून बघतोय तेवढाच उत्साह. अरे मॅनेजमेंट शिकलायस ना तू. मग ज्या घरामध्ये फक्त पुरुष आहेत त्या घरातली कामं पटापटा आणि हसत खेळत होण्यासाठी अशी काहीतरी आयडिया काढायला लागते. त्याच्याशिवाय तांदूळ निवडण्याचं काम पटापट होईल कसं? काय आवरा रे. पिंट्या मामाचं सगळं लक्ष तांदूळ खाण्यात असल्यामुळे बंधू मामा त्याचे खडे चोरतोय असं दिसतंय मला. माझे सगळे खडे चोर. मी जिंकलो नसतो का? मला माझे खडे पाहिजेत परत. नको. नाही नको. कसं? तेव्हा 2 घेतली तू. दोन नाही. देऊ काय? पहिल्यापासून भात पाहिजे.
अरे आधी तुझा फोन वाजतोय. कोणाचा आहे? कोण साई बिराजदार माणसाचा आहे. साई? हळू रे. आलोस. हॅलो. हॅलो, येतोयस ना? कुठे? अरे डिनरला. आजचं ठरलंय ना आपलं. तुझ्या हातचं सोड, तुला जॉब मिळाल्याची पार्टी कधी देतोयस? दिली. कधी? तू म्हणशील तेव्हा. उद्या? आई शपथ. सॉरी सॉरी सॉरी, अगं खरंच विसरलो होतं. ऐक ना, आज नाही आलं तर नाही का चालणार? काय? मी त्या घराच्या बाहेर उभी आहे तुझ्या. ये पटकन. अगं हो, एक्स्ट्रीमली सॉरी अगं, पण खरंच आज नाही निघता येणार मला आता. नियम क्रमांक 2, मुलीला एकदा दिलेली कमिटमेंट अजिबात विसरू नये आणि मोडू तर त्याहून नये. हो, सगळं सगळं मान्य. आपण ते पुढच्या वेळेस लक्षात ठेवूयात, पण खरंच आज नाही शक्य होणार. मामा नाही तयार होणार. अरे त्यांना थोडी नाही यायचंय, तू ये. अगं म्हणजे नाही त्यांना पटवू शकणार. खरंच आज नाही पॉसिबल आहे का? मुलगी आहेस का तू? सरळ सांग आणि निघ. त्याचा काय मुद्दा आहे? बघ खरंच सांगतोय मी, सही आज नाही पॉसिबल आहे. हे बघ, खरंच खरंच सॉरी. नाही जमणार. बर ठीक आहे, मग आता तूच ठरव की तू बाहेर येतोयस की मी आत येऊ. नाही जमणार. बर ठीक आहे, मग आता तूच ठरव की तू बाहेर येतोयस की मी आत येऊ. अगं अरे अरे बिराजदार, असं नको करूस आज, कळलं का मित्रा? भावा. हा, नाही जमणार आहे आज, खरंच सॉरी ना. मी येते आत आणि सांगते तुझ्या मामांना. नाही, नको 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 तसं आज करायला आपण. नको नको काय, चल येते मी. हॅलो हॅलो. काय रे? काय झालं? कुठे? काय मुलगा आहे यार आदित्य. आपण इतका वेळ वाट बघतोय, अजून आला नाहीये. जाऊ दे ना सई, येईल का तो? थोडा वेळ थांबूया ना अजून. हा आदित्य जर का आता बाहेर नाही ना आला तर मीच जाते. ए सई सई सई, ऐक ना. नको ना, थोडा वेळ थांबूया ना अजून. नाही तर मी फोन करते. हा थांब, माझा फोन ना कुठे गेला? ए, मी करणार आहे ना फोन. करतीये फोन. हॅलो. काय? आदित्य कुठे आहात तुम्ही? ही सई ऐकत नाहीये, घरात यायचं म्हणतीये. काय? अगं अरे बिराजदार मित्रा, ऐक माझं. 5 मिनिटं दे मला, 5 मिनिटं दे. मी इथं करतोय मॅनेज, कळलं का? हा, 5 मिनिटं देतोय. नक्की नक्की. काय रे, हा, कुणाचे फोन येतात सारखे? कोणाचं? तो मित्र आहे माझा. साई बिराजदार ना? हा, साई प्रसाद बिराजदार.
आदित्य काय शोधतोयस? काय काय नाही. काही नाही ना? मग चला लवकर लवकर घेऊन झोपा गुडूप. उद्या सकाळी नोकरीवर जायचं ना कोणाला तरी. हा चला लवकर. आदित्य आलो आलो. आईला नसता घोळ होऊन बसलाय. बाहेर जावं तर मामांना काय सांगायचं, आणि घरी थांबावं तरी कडक लक्ष्मी घरात हजर व्हायची. करायचं तर काय करायचं.